नमस्कार. सिंहरास सिंह नवमांश म्हणजेच सिंहेतील वर्गोत्तम विभाग या विभागात असणारा शुक्र हा शुभ दिशेने फळेल की अशुभ दिशेने फळेल असा एक प्रश्न आहे. हा प्रश्न यापूर्वी अनेकांना पडलेला आहेच. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये थोडा याबद्दल उहापोह करूया. कारण खास करून सिंह राशीतल्या वर्गोत्तम शुक्राबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो. एका बाजूने जर आपण अगदी थिअरॉटिकल विचार केला तर आपल्याला कुठेतरी वाचलेलं ऐकलेलं आठवतं की वर्गोत्तम ग्रह म्हणजे ज्या राशीत ग्रह असतो त्या राशीच्या त्याच नवमांशामध्ये ग्रह असेल तर त्याला वर्गोत्तम म्हणतात. असा वर्गोत्तम ग्रह शुभ फलतो किंवा बलवान असतो असं आपण कुठेतरी वाचलेलं असतं. त्यात विशेष करून सिंहेच्या शुक्राबद्दल जर विचार करायचा झाला तर त्या शुक्राला आणखीन एक ॲडिशनल फॅक्टर जोडला जातो. तो म्हणजे सिंहेमध्ये सिंह नवमांशात जेव्हा शुक्र असतो तेव्हा तो स्वतःच्याच पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये असतो. अशा वेळेला ह्या शुक्राची फळं ही शुभ दिशेनेच जातील असा पटकन एक कयास अनेकांच्या मनामध्ये येतो. पण त्याच जोडीने हेही वाचल्याचं स्मरतं की सिंहरास ही शुक्रासाठी शत्रुरास आहे. मग अशा राशीत जर शुक्र वर्गोत्तम असेल तर तो नक्की चांगला फळेल की अशुभ दिशेने त्याची फळं मिळतील. हा संभ्रम नक्की कुठल्या प्रकारे हाताळायला हवा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. पण वर्गोत्तम ग्रहाला तूर्त बाजूला ठेवू. आधी सिंहेतल्या शुक्राबद्दल आपण बोलूया. फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 2 राशी आणि ग्रहांची राशीगत फलं यात आपण अत्यंत विस्तृत रीतीने ग्रहांची राशीगत फलं उलगडलेली आहेत की ती कशी बनतात आपण विचार कसा करायला हवा. त्यामध्येही आपण म्हटलेलं आहे की नुसता ग्रह शत्रू राशीत आहे किंवा नीच राशीत आहे म्हणून तो संपूर्ण किंवा सगळ्या बाजूने अशुभ फलेल असं मुळीच नसतं. साधर्म्य साहचर्य या दोन घटकांचं रास आणि ग्रह हे लक्षात घेऊन मग त्या फलितांचा आढावा घ्यावा लागतो आणि प्रत्यक्ष जीवनातही तेच अनुभवाला येतं. त्यामुळे अर्थातच सिंहेच्या शुक्राचं वर्णन करताना आपण हे सिंहेच्या शुक्राची कितीतरी बाजूंनी चांगली फळं कशी मिळतात हे सुद्धा आपण तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचा थोडा आढावा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊया. कारण आपल्याला पुढे वर्गोत्तम पणाशीही याची सांगड घालायची आहे. तर हा जो शुक्र ग्रह आहे त्याच्या नावातच मुळात ओज आहे. त्याच्या नावातच मुळात तेज आहे. कारण शुक्र या शब्दाचा अर्थ ओजस्वीपणाशी तेजस्वीपणाशी निगडीत आहे आणि म्हणूनच व्यक्तीच्या अंगात असणारं ओज व्यक्तीच्या अंगात असणारं वीर्य हेही या शुक्राशी निगडीतच असतं ना. आता हे जे ओज आहे हे जे वीर्य आहे हे एक प्रकारचा शक्तिसंचय दर्शवतं हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये रूपही आहे त्याच्यामध्ये सौंदर्यही आहे ते त्याचमुळे. आता जेव्हा हा शुक्र सिंहेसारख्या धगधगत्या प्रखर अग्निराशीमध्ये येतो तेव्हा आपल्या एक चटकन लक्षात येईल की सिंह ही अग्नितत्वाच्या रवीचीच अग्निरास असल्यामुळे अत्यंत प्रखर अग्नितत्वाची रास आहे आणि अग्नितत्वाचा रूप हा गुण आहे आणि त्यामुळे अग्निराशीसुद्धा कुठल्याही प्रकारे सौंदर्याशी निगडीत असणाऱ्या राशी आहेत. त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट दृग्गोचर होणं कुठलीही गोष्ट रूपांतरित स्वरूपामध्ये आपल्यापुढे येणं एखाद्या गोष्टीचं रूप आपल्यापुढे येणं एखाद्या गोष्टीचं साकारपण आपल्यापुढे येणं ह्याचा अग्नितत्वाशी घनिष्ठ संबंध असतो. आता जेव्हा ओजस्वीपणाशी तेजस्वीपणाशी निगडीत असणारा शुक्र अशा ओजस्वी तेजस्वी राशीमध्ये येतो अग्निराशीमध्ये येतो तेव्हा त्याच्या रूप सौंदर्य आणि ह्या रूपाचं आणि सौंदर्याचंच एक फलित असणारा घटक म्हणजे कला. कारण कलेतनंही आपल्याला काहीतरी सुंदर अनुभव येत असतो सुंदर अनुभूती येत असते आल्हाद मिळत असतो. ह्या गुणाला बाधा येत नाही आणि त्यामुळे शुक्राचं हे जे विशेष फळ आहे रूपवान असणं किंवा तेजस्वीपणा निर्माण करणं किंवा कला निर्माण करणं ह्या कुठल्याही फळांना सिंहेतला शुक्र बाधा आणत नाही किंवा तो त्या दृष्टीने बाधित नसतो. आणि म्हणून कित्येक कलाकारांच्या कुंडल्यांमध्ये तुम्हाला शुक्र हा सिंह राशीमध्ये आढळून येतो.
आता आपण हे वाचलेलं असतं की सिंह ही ड्रॅमॅटिक रास आहे, कारण नाट्य क्षेत्राशी सुद्धा ती निगडीत रास आहे. मग अशा वेळेला शुक्रासारखा कला प्रधान ग्रह, कलाकारक ग्रह या राशीत असताना तो त्या दृष्टीनेही काही अंग देतो की व्यक्तीमध्ये काही आर्टिस्टिक ट्रेट्स दिसून येतात, काही ड्रॅमॅटिक ट्रेट्स दिसून येतात. हे तुम्हाला व्यक्तीच्या वागण्यामध्ये सुद्धा दिसून येईल आणि इतर गोष्टीतही दिसून येईल. आता रूप हाच शुक्राचा गुण आणि सिंह राशीचा गुण. विशेषतः सिंहेच्या शुक्राबद्दल कसा अनुभवायला येतो, तर सिंह शुक्र प्रधान अनेक माणसांचा तुम्ही आढावा घेतलात तर त्यातली बहुतेक माणसं म्हणजे ज्यांच्या स्वभावाच्या दृष्टीने सिंहेच्या शुक्राचा विशेष प्रभाव आहे, अशा माणसांचा जर तुम्ही अनुभव घेतलात तर तुम्हाला त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या राहणीमानामध्ये विशेष करून काही टापटीपणा, नीटनेटकेपणा, एक प्रकारची विशेष सौंदर्यदृष्टी हे निश्चितपणे दिसून येईल. अगदी इतकंच कशाला, साध्या सामान्य स्त्रीच्या कुंडलीत सुद्धा स्वभावाच्या दृष्टीने असा शुक्र प्रभावी असेल तर तो केस नीटच विंचरायचे, कपडे टापटीपच पाहिजेत, एकंदरीत आपलं राहणीमान हे टापटीपच पाहिजे, हे त्याच्या वागण्या बोलण्यात दिसून येतं आणि हेच मोठ्या प्रमाणावर सुद्धा अनुभवाला येतं. तर हा जो शुक्राचा रूपाशी संबंधित गुण आहे त्याबद्दल सिंहेतला शुक्र हा बिघडलेला नसतो. आपण वर्गोत्तमाकडे नंतर येऊया. मग सिंहेतल्या शुक्राला प्रतिकूल का मानलं जातं, तर सिंह ही प्रखर अग्नितत्वाची रास आहे. तिथे जलतत्वाचा अंश हा फार कमी आहे. शुक्र हा जलतत्वाचा ग्रह म्हणजेच स्त्री पुरुष संबंधांमधला सौहार्द दर्शवणारा ग्रह, या संबंधांमधला एक ओलावा दर्शवणारा ग्रह, ह्या दृष्टीने जेव्हा आपण शुक्राचा विचार करतो तेव्हा सिंहेतल्या शुक्राचा कुठेतरी हा ओलावा, कुठेतरी हे सौहार्द दर्शवणारे गुण, भावनिक तारल्य किंवा भावनिक तरलता दर्शवणारे गुण हे थोडे कमी झालेले असतात. हे दिसूनही येतात आपल्याला. कुठेतरी इमोशनल व्होलॅटिलिटी ह्या शुक्राकडे जास्ती आहे आणि कोरडेपणासुद्धा तितकाच जास्ती आहे. हे काहीतरी एक विसंगत फळ ह्या शुक्राच्या बाबतीत अनेक वेळेला आपल्याला अनुभवायला येतं प्रत्यक्ष जीवनामध्ये. त्यामुळे जेव्हा आपण वैवाहिक जीवनाच्या पर्स्पेक्टिव्हनी, दृष्टिकोनातून विशेषतः किंवा त्याहीपेक्षा थोडंसं सटल लेवलला जायचं झालं तर स्त्री पुरुषांमधलं एक जे इमोशनल टेंडरली नातं असतं त्या दृष्टीने जेव्हा या शुक्राचा विचार करतो त्यावेळेला मात्र ह्या शुक्राचा आपल्याला काही अंशी प्रतिकूल किंवा निर्बली ग्रह या दृष्टीने विचार करावा लागतो. त्यामुळे एका बाजूने रंगरूप, सौंदर्य, कला ह्यांच्याशी निगडीत असणारा सिंहेचा शुक्र हा जसा पॉझिटिव्ह दिशेने अधिक जातो त्याच अपोजिट दिशेने, विरुद्ध दिशेने वैवाहिक जीवनातलं सौहार्द, आल्हाद आणि वैवाहिक किंवा नातेसंबंधांमधला एक प्रकारचा ओलावा ह्या दृष्टीने मात्र हा शुक्र थोडासा कमजोर मानावा लागतो. आता जेव्हा हा शुक्र अख्ख्या सिंहेच्या स्पॅनमध्ये असतो तेव्हा तो कुठल्या नक्षत्रात आहे, त्यात कुठल्या नवमांशात आहे, चरणात आहे, ह्याचा एक वेगळा विचार असतो की सिंहेत शुक्र असताना तो वृषभ नवमांशात असणं, तो तूळ नवमांशात असणं, ह्याची मिळणारी फळं आणि सिंहेत ज्या वेळेला तो सिंहच नवमांशात असतो त्याची मिळणारी फळं ह्यामध्ये तफावत असते. ज्या वेळेला एखादा ग्रह एका राशीत त्याच नवमांशात असतो तेव्हा त्या राशीच्या फलांचा जसा आपण विचार करतो तीच फळं अत्यंत फोर्सफुली रिइन्फोर्स होऊन त्या शुक्रामध्ये किंवा त्या ग्रहामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे सिंहेत जेव्हा शुक्र वर्गोत्तम असतो तेव्हा सिंहेच्या शुक्राची म्हणून जी फळं असतात ती विशेष करून तुम्हाला तिथे रिइन्फोर्स झालेली दिसतील. मग आता इथे पूर्वा नक्षत्र येतं, त्याचा फायदा कुठे होतो, तर त्याचा फायदा कलेच्या अँगलनी होतो, त्याचा फायदा रंगरूप सौंदर्य ह्याच्या अँगलनी होतो, ऐहिक जीवनामधल्या उन्नतीच्या दृष्टीने सुद्धा त्याचा फायदा होतो. कारण सिंह ही अखेर राजराशी आहे. अनेक रिसोर्सेसचा मूळ स्रोत असणारा रवी त्याची ती प्रधान रास आहे, मुख्य रास आहे. अशा राशीमध्ये जेव्हा ऐश्वर्यकारक शुक्र येतो किंवा खास करून संपत्तीकारक असं आपण म्हणूया शुक्र येतो तेव्हा संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने सुद्धा हा शुक्र कमकुवत बिलकुल नसतो. इथे या शुक्राचं पूर्वा नक्षत्रामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचा, चांगल्या दृष्टीने रोल प्ले करतं. त्यामुळे हा सिंहरास, सिंह नवमांश, पूर्वा नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर येणारा वर्गोत्तम शुक्र जसा रंगरूप, कला, सौंदर्य ह्या बाबतीत प्रतिकूल नसतो तसाच आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने, ऐहिक उन्नतीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत अनुकूल असतो. मात्र हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सिंहेतल्या वर्गोत्तम शुक्राने वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने जी काही कमजोर फळं दर्शवलेली आहेत
ते भरून काढण्या इतकं परिणामकारक वाटत नाही. तर त्यामुळे शुक्राचा अशा 2 बाजूंनी विचार करावा लागतो. अर्थात आपण अनेक व्हिडिओमध्ये विशेष करून मागच्या व्हिडिओमध्ये मंगळाबद्दलच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जेव्हा शुक्र सिंहेत असतो, तेव्हा रवी कुठे आहे? रवीची रास कुठे? शुक्र सिंहेत अस्तंगत आहे का? शुक्र सिंहेत असताना रवी कुठे मागे कर्केमध्ये किंवा थोडा दूर मिथुनेमध्ये, पुढे कन्येमध्ये किंवा तुळेमध्ये आहे का? ह्यानुसार शुक्राला मिळणारं डिस्पॉझिटर पणाचं बळ ह्याचाही विचार करावा लागतो. शुक्राशी होणारे ग्रहयोगही विचारात घ्यावे लागतात. हा शुक्र वक्री आहे की मार्गी आहे हेही विचारात घ्यावं लागतं. हे तर घटक आलेच, पण इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस फॅक्टर्स सिंहेचा वर्गोत्तम शुक्र म्हणून अशी काही त्याची विशेष टेम्पलेट फळं असतात, ती बदलत नाहीत. त्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन या इतर घटकांमुळे होऊ शकतं. पण अल्टिमेटली सिंहेचा वर्गोत्तम शुक्र म्हणून तुम्हाला जो विचार करायचा आहे तो करायचाच आहे, त्याला डिस्काउंट नाही. त्यामुळे आय होप या व्हिडिओमधनं तुम्हाला नवीन माहिती मिळाली असेल. तुम्हाला नवमांशाबद्दल जर विशेष माहिती करून घ्यायची असेल, वर्गोत्तम नवमांशच नव्हे तर इतर अनेक प्रकारे ग्रहांच्या नवमांशगत स्थितीची फळं, राशी आणि नवमांशांची सांगड मिळून बनणारी विशेष फळं कशी बनतात हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर येत्या 21 जून 2024 पासून 14 रविवार आपले 1.5-2 तासाची अशी एकूण 14 लेक्चर्स फक्त नवमांश ह्या विषयातल्या भाग 1 ह्या भागावर होणार आहेत. भाग 2 हा नंतर असेल. तर त्यामुळे अत्यंत विस्तृत आणि अत्यंत डीप इन्साईट्स आणि विशेष म्हणजे रोकड्या प्रॅक्टिकल इन्साईट्स की ज्या थेट कुंडलीला तुम्हाला लागू पाडता येतील, अशा इन्साईट्स देणारा नवमांशावरचा फक्त आणि फक्त नवमांश फलित विस्तृतपणे उलगडून दाखवणारा वर्ग आपला 21 जूनपासून सुरू होत आहे. या वर्गाची फी 6,997 रुपये इज व्हेरी नॉमिनल फी. 14 लेक्चर्स लक्षात घेतली 2-2 तासाची तर ती तुम्हाला निश्चितपणे माहितीपूर्ण असा ऐवज प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे. तर ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लासची माहिती दिलेली आहे, ती वाचावी आवर्जून. अन्यथा आमचा जो संपर्क नंबर आहे 9820530113 याच्यावर व्हॉट्सॲप मेसेजने किंवा कॉल करून संपर्क करावा. आम्ही निश्चितपणे तुम्हाला सगळी माहिती पुरवू. तेव्हा पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. असेच प्रश्न आम्हाला विचारत राहा, त्यांची उत्तरं देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर अभ्यासकांशी शेअर करा हे व्हिडिओ. नमस्कार. श्रीराम.